आपल्या सर्वांचे माजी लाडके प्राचार्य डॉक्टर JS पाटील सर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर घाडगे सर, मोहिते सर, तसेच विचारपीठावरती उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि माजी विद्यार्थी म्हणून अनेक वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आपण सर्व, तसेच सर्व प्राध्यापक वर्ग की जे समोर उपस्थित आहेत आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं तर सकाळपासून या स्टेजवरती कधी येतोय आणि सरांच्या समोर बोलतोय कधी, असं सकाळपासून झालं होतं सर. खरं तर या स्टेजवरती बोलायला आणि उभं राहायला शिकवलं ते म्हणजे माझे गुरु आदरणीय डॉक्टर JS पाटील सर. तर सर, तुम्हाला माहित असेल मी नेहमी या स्टेजवरती आलो की एक कविता आहे माझी खूप छान, की जी मला लढायला शिकवली, या स्टेजवरती मला घडायला शिकवलं ज्या कवितेनं, तीच कविता सर आजही मी तुमच्या समोर सादर करतो. त्या कवितेचं नाव आहे सर कणा. ओळखलं का सर मला पावसात आलाय कोणी, ओळखलं का सर मला पावसात आलाय कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, 100 बसला नंतर हसला बोलण्यावरती पाहुणं, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, एकटी मात्र जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारीला घेऊन संगे सर मी आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, अहो खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला, मोडून पडलाय संसार सारा तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. सकाळच्या कार्यक्रमाच्या सत्रामध्ये एक दीदीने सांगितलं की मी 2013 ची या महाविद्यालयाची आदर्श विद्यार्थी म्हणून माझी निवड झाली. तर दीदी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमच्यानंतर याच महाविद्यालयामध्ये मुलींचं असं युग चालू होतं आणि मुलं कुठं प्रकर्षामध्ये दिसतच नव्हती, तर मुलांची सुद्धा बाजू कुठेतरी सांभाळावी म्हणून मी 2014-15 पासून स्टँडअप घेतला आणि याच महाविद्यालयाचा 2014-15 चा आदर्श विद्यार्थी म्हणून माझी निवड झाली. सर्व गोष्टींचं श्रेय आदरणीय प्राचार्य डॉक्टर JS पाटील सरांना जातं आणि मोहिते सरांना जातं. त्यावेळेस मोहिते सर, तुम्हाला आठवतं तुम्ही म्हणला होता की माझं नाव कुठे घेतलं नाही, कसं तर काळाच्या ओघामध्ये किंवा बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या ते लक्षात राहिलं होतं, पण आज 10 वर्ष झाली सर माझ्या लक्षात आहे की तुम्ही मला त्या स्पर्धेला पाठवलं होतं आणि तुमच्यामुळे मी ती स्पर्धा जिंकलोय. आज मी जाहीर करतो या सभेच्या माध्यमातून. खरं तर UR कॉलेजचा UR म्हणून मी 2014-15 ला होतो आणि विद्यापीठा प्रतिनिधी होतो आणि हॉस्टेलवरती राहिला असल्यामुळे कसं व्हायचं, खरं तर परिस्थिती सांगतो, शर्ट एकाचा घालायचो मित्राचा हॉस्टेलवरती, पॅन्ट एकाची घालायचो, बूट एकाचा घालायचो, फाटकी चप्पल असायची पायामध्ये, कारण स्टँडअप मध्ये इन्शर्ट करून कॉलेजला चालत यायचो, पण कधी कुणाला कळायचं नाही की हा कुठून येतो, काय बॅकग्राऊंड असो. लहान वयातच आई वडील वाढले होते, पण मोहिते सरांना आणि पाटील सरांना फक्त त्या गोष्टी माहित होत्या. पण सगळे विद्यार्थी गाडीवरनं, 4 व्हीलर मधून 2 व्हीलर वरनं नाचत कॉलेजला यायचे, पण मी चालत यायचो, पण सगळे खाली बसायचे आणि मी प्राचार्यांच्या सोबत खुर्चीला खुर्ची लावून UR म्हणून कॉलेजमध्ये बसायचो. हे वेगळं पण होतं, हे वेगळं पण जगायला आणि अनुभवायला, उंच स्वप्न बघायला या महाविद्यालयातील या प्लॅटफॉर्मने मला शिकवलंय आणि त्या प्लॅटफॉर्मने मला ज्या वेळेस मी इथं आलो त्यावेळेस मी स्वप्न बघितलं होतं, ज्या वेळेस आयुष्यात मला संधी मिळेल परिस्थितीवरती सूर उगवायची, तो सूर उगवायचा मी चालू केलाय. तुमच्या समोर दिसत आहे तो सूर मी उगवायला चालू केलेला आहे. खरंच या महाविद्यालयाची ही इमारत जिवंत अशी इमारत आहे. स्वप्नात पाहिलेली प्रत्येक स्वप्न इथं पूर्ण होताना मी बघितलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे आणि त्यावेळेस सुद्धा या महाविद्यालयाच्या या स्टेजवरून सांगितलं होतं की एक दिवस या देशाचा राष्ट्रपती म्हणून विक्रांत बडेकरचं नाव होईल. आजही 10 वर्षानंतर सांगतो ते स्वप्न मी विसरलेलो नाही सर. नाही जरी राष्ट्रपती झालो तर तिथपर्यंत पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि हीच माझ्या महाविद्यालयाला माझ्यातर्फे मोठं गिफ्ट असेल, एक प्रेरणा असेल आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा ही प्रेरणा असेल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं नवीन आयुष्याला सुरुवात करतोय, वकिली क्षेत्रामध्ये प्रवेश करतोय आणि 1 वर्षाचं प्रॅक्टिस सुद्धा झालं आहे. येणाऱ्या पिढीला मी सांगत असतोय, खरं तर महाविद्यालय लहान किंवा छोटं नसतं, तिथले विद्यार्थी जर कर्तृत्वान असेल, प्रत्येक महाविद्यालयाचे शिक्षक हे कर्तृत्वानच असतात, त्यांच्याकडून जेवढं घेता येईल तुम्ही तेवढं घेत चला, ते तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगाचं ठरेल. एवढंच बोलतो आणि जास्त काही बोलत नाही. सर्व मान्यवरांचे आभार मानतो की तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली. सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा मनस्वी स्वागत करतो आणि थांबतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.